बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. माझं नाव अस्मिता निंबाळकर. मी श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कडून इकडे डीजे बंदीच्या रॅलीसाठी आले आहे. हल्ली डीजेचा परिणाम खूपच घातक होत आहे. काही लोकांना हार्ट अटॅकचे प्रमाण पण खूप वाढत आहेत. त्यामुळे हे डीजे बंदच केला पाहिजे, कारण सोलापुरात बघायला गेलं तर हल्ली खूपच मिरवणूक असतात. दर महिन्याला काही ना काही असतं आणि त्याचा परिणाम लहान मुलांना, वृद्धांना खूपच होतं आणि खूप आजारी पेशंट्स असतात त्यांना पण ते खूप अफेक्ट करतं. त्यामुळे ते बंद झालेलं बरं आहे. मेरा नाम अर्शिया है. आई एम अर्शिया शेख. People believe that loud music is a way of lots of enjoyment and fun. We usually hear people use loud musics and DJs during celebrations, events, weddings, or even though in religious celebrations. Whereas loud music doesn't mean that it is a source of enjoyment or anything. It directly affects our health, especially in geriatric patients and child patients, where they can lose their hearing abilities, where people get heart attacks और stress बढ़ जाता है पेशेंट्स का. सो इतना ध्यान रहे कि लाइक म्यूजिक ऐसा हो कि जो सॉफ्ट हो, इंजॉयमेंट बंद नहीं होना चाहिए, लेकिन एटलीस्ट दूसरों को हार्म नहीं हो उस चीज से. सो वी हैव टू जस्ट लुक आफ्टर दैट. तकलीफ है, बहुत सारे कॉलेज है, मेडिकल कॉलेज है, आप प्रैक्टिस करते हैं, ड्यूटी करते हैं, तो ऐसे आवाजों का, ट्रैफिक जाम का कितना दिक्कत का सामना करना. हम लोगों को सबसे पहले तो जब भी ये म्यूजिक सिस्टम्स चालू होते हैं एजुकेशन के टाइम पे, स्कूल टाइम्स पे, तो ये हम लोगों को डायरेक्टली हमारे स्टडीज पे इफेक्ट करता है. पेशेंट्स हमारे होते हैं सामने हमारी पोस्टिंग्स के टाइम पे, जब भी ये चीजें चलती है बाहर, हमारी कॉलेज के बाहर या हमारे एरिया में, तो बहुत ज्यादा इफेक्ट करता है. वो हम लोग हमारे पेशेंट्स पे फोकस नहीं कर पाते, पेशेंट ट्रीटमेंट पे फोकस नहीं कर पाता है, तो इट लीड्स टू लाइक और इससे प्रॉब्लम्स बढ़ जाती हैं. तो एट द एंड बस ये कहना है कि म्यूजिक से एंजॉयमेंट रुकना नहीं चाहिए, लेकिन लोगों के बारे में भी सोचना चाहिए. सुंदर सोलापूर काय आहे तुमची मागणी? शांत. माझं नाव आदित्य अजित कुमार कराड. मी राहणारा सोलापूरचा आहे. कारण इथं आपल्या सोलापूरमध्ये मी जसं बघतोय गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये डीजेचा पुरेपूर म्हणजे असं एवढा आवाज सोडला जातो की असं गल्लीने जर गेलं तर काचा वगैरे पण फुटत आहे. यामुळे कसं होत आहे की शांतता ही राहिलीच नाहीये. मुळात डीजे चालतात किती 10, लिमिट ती जी आहे डीजे साठी ती 10 वाजेपर्यंत आहे. पण डीजे चालतात 11, 12, 1 रात्री 1-1 वाजेपर्यंत डीजे चालतात. तर यासाठी आपले जे डॉक्टरचे जे असोसिएशन आहे, IMA वगैरे, त्यासाठी सगळ्यांनी हे केलं की बाबा आपण हे करूया की पेशंट किंवा लोकांच्या हितासाठी आपण सोलापूरला शांत ठेवूया आणि सुंदर बनवूया. नाव सांगा, कुठून आलाय? नमस्कार, मी साक्षी क्षीरसागर फ्रॉम सिद्धेश्वर फिजिओथेरपी कॉलेज. आपण बघतोच आहोत इथे डीजेमुळे आरोग्याला आणि मानसिक आणि शारीरिक सर्वच दृष्टिकोनातून डीजे हा घातक आहे. तर सण साजरा करायला विरोध नाहीये, पण ते व्यवस्थित योग्य पद्धतीने साजरा केला पाहिजे. आणि डीजेमुळे खूप गोष्टी हानिकारक झालेल्या आहेत शरीराला. त्याच्यामुळे सोलापुरात बघितलं असेल की अनेक वर्षापूर्वी मिरवणुका निघतात, त्रास आहे लोकांना डीजेचा, आवाजाचा. त्यामुळे मला वाटतं की डीजे बंद झाला पाहिजे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.